माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरी हो नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना यलोकीचा देह यलोकीचा हा देह देव इच्छिता दीप आहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. हरी तुका मने पावटणी ए करू स्वर्गीचे निशाणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगडनी तपाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सबयदवलास विठ्ठलम चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलंकांकती ज्योतिकामुदी वक्त्रम खलानेशवादा आपणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुजरे काहीच नाही बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो. सेवेला गे सेवक झालो सेवक झालो. वावा सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. हे तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो चरण चरण चरण
वा अहो स्वामी गया देवा यावरी न करावा अहे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या देवा यावरी नकरावा अवेर हे सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या निज चरणा तुकया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया विनवी तू तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेनं श्री निवृत्तीदादांच्या कृपा आशीर्वादानं नवे नवे साधू संतांच्या या पवित्र आश्रय भूमीमध्ये खरं तर आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगातून या लोकातल्या देहाची किंमत सांगतात ज्या देहाची अपेक्षा देवांनी केली ये लोकीचा देव मला म्हणले देव इच्छिताती पाय माग थोडस कोणतरी बडबड करते थोडस यांना तापा बरं विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल म्हणले देव इच्छिताती पाय का देव इच्छिताती पाय तर याच्यासारखं भाग्याच्या सारखं पुण्य आणखीन या मृत्यू लोकात काही नाही का धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो हे माध्यम आमच्या जवळ असावं आणि माध्यम जर असेल तर हे माध्यमातून काय करता येईल आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो हे सगळं केल्यानंतर होईल काय तर तुकोबाराय म्हणले तुका म्हणी पावटणी करू स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो अभंग गोड निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपलं गाव हे मला वाटतं बोकडदरेच असेल हा आणि या दऱ्यातील आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं प्रेमळ व्यक्तिमत्व नवे नवे या गावचं वैभव आणि सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय किसन दादा गुलाबचंद सानप दादा आपण ज्यांना दादा म्हणायचो दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आज सानप परिवाराने एवढा भव्य दिव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय प्रथमतः मला विश्वास बसत नाही की नेमकं पुण्यस्मरणाचं कीर्तन चालू आहे का एखाद्या सप्त्याचं कीर्तन चालू आहे असा गोड प्रतिभास या ठिकाणी पाहायला मिळतोय आयोजन नियोजन इतकं सुंदर केलंय विकू कमी करून सांगायला लागले आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगे म्हणून धन्य माता पिता तयाचे म्हणून या युक्तीप्रमाणे दादांमागं मोठा परिवार आहे त्यामध्ये त्यांचे भाऊ आनंद दादा असतील त्यामध्ये त्यांची 5 मुलं त्यामध्ये दत्तू दादा असतील आणि 4 बहिणी असतील त्यामध्ये सिंधू अक्का आहे आल्यात का सिंधू अक्का कुठे आहेत आल्यात हा सिंधू अक्का आहे इंदू अक्का आहे त्याचप्रमाणे सुमनताई आहे आणि शांत अक्का आहे अशा 4 बहिणी आणि या 5 मुलांनी केलेला गोड असा सोहळा या परिवाराचे पुतणे आदरणीय जगदीश दादा असतील नातू ईश्वर दादांना आणि खरं तर ही बाकीचे 3 नातू असतील ईश्वर दादांनी सकाळी फोन केला होता पहाटे मला वाटतं 3:30 5:30 फोन केला होता महाराज लवकर या आम्ही वाट पाहतोय अगदी कळकळीचं आणि तळमळीचं त्यांच्याजवळ आपल्या आजोबांप्रती खरं तर या ठिकाणी प्रेम आहे म्हणून ईश्वर दादा असतील रोशन दादा असतील वेदांत दादा असतील आराध्याताई असेल ही सगळा परिवार आणि या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे हा एकल्याचा नवे खेळ म्हणून जमवला गोडमेळ असा गोडमेळ या ठिकाणी घातलाय महाराष्ट्रातली सगळी दिग्गज मंडळी व्यासपीठावर बोलवलेत या साडं परिवारानं बघा ना गोड गाताना या ठिकाणी पाहायला जर गेलं तर त्यामध्ये महाराष्ट्रातली ही खरं तर गायनातली रत्न आज आपल्या कीर्तनाकरता उपस्थित आहे
गायनातलं रत्न आणि जिथून गायनाची यादी सुरू होते असे दोनही गायनाचार्य आज या कीर्तनाकरता उपस्थित आहे. प्रथमतः सुंदर गाणारे व्यक्तिमत्व आदरणीय महाराष्ट्राची खरं तर गान कुकळा आणि सुंदर गाणारे व्यक्तिमत्व. आवाज किती असावा आणि किती उंच असावा याची जर लय बघितली आणि शुद्धतेची लय बघितली तर त्यामध्ये एक नाव आहे आदरणीय आमचे ओमकार महाराज. बरं का, टाळी वाजवा त्यांच्याकरता. ओमकार महाराज जगताप आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक पैसे देऊन सुद्धा, बरं का ईश्वरदादा, अनेक पैसे देऊन सुद्धा ही मंडळी मिळत नाही, पण तुम्हाला मिळालेत. आदरणीय आमचे ओमकारजी आहेत, विशेषत्वानं त्यांना धन्यवाद आहे. दुसरे जे गायनाचार्य आहे ते सुद्धा सगळ्यांना परिचित आहे. मला वाटतं बहुधा बऱ्याच लोकांची स्टेटस, ज्यांच्या स्टेटसनी सुरुवात होते असे स्टेटस मला वाटतं महाराष्ट्रातलं जालना जिल्हा आहे. जालना जिल्हा म्हटलं का मराठवाडा येतो. बरं का, ना मराठवाडा येतो. आणि मराठवाडा म्हटलं का तिकडं देवाने एक लीला दिली, एक गुण दिलाय. काय? त्यांचं पोरग म्हणजे जन्माला जरी आलं तर ते स्वरातच रडतं, असं तिकडं ते म्हण आहे. आणि म्हणून ते आवाजामध्ये त्यांच्या लबक आहे, सुंदरतेची खरं तर प्रचंडता आहे. म्हणून त्यांच्या आवाजाला सलाम आहे. असे महाराष्ट्रातले एक थोर नामवंत गायनाचार्य आदरणीय आमचे कैलास महाराज. बरं का, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या सगळ्यांच्या आधी ते उपस्थित होते. आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा लांबून यायचं होतं पण अगोदर आले, त्यांना धन्यवाद आहे. कैलास महाराज तुमचे आभार व्यक्त करतोय. पखवाज क्षेत्र म्हटलं का सध्या तरी महाराष्ट्रात 2-4 नावं प्रसिद्ध आहे. त्यापैकी पखवाज लय दडदड नाही, फडफड नाही, पण चांगला पोषकतेचा पखवाज आणि गुपकीत पखवाज ज्यांनी वाजवावा, एक लय पद्धतीचा पखवाज महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये तयार आहे. त्यामध्ये एकच नाव चर्चेतलं, त्यामध्ये आमचे दिनेश महाराज. बरं का, टाळी वाजवायची आहे. इतकं सुंदर वाजवत आणि ते वाजवायला लागले का भिजून जातात. एवढ्या थंडीत सुद्धा भिजणं सोपं नाही. आणि म्हणून बरीच लोक म्हणतात की महाराज लोक लय पैसे घेतात. कधीतरी आमच्या दिनेश महाराजांचा फोटो काढायचा आणि त्यांना नेऊन दाखवायचा. काय की महाराज कष्टाचे पैसे, फुकटचे नाही. महाराज गोड एवढं प्रॅक्टिस करण्याकरता त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलंय. पखवाज हे जीवन आहे असं आयुष्य त्यांचं आहे आमच्या दिनेश महाराज. बरं का, सुंदर वाजवण्याची पद्धत त्यांची आहे, त्यांना धन्यवाद. ही सगळी व्यासपीठावर उपस्थित सगळी महाराज मंडळी, सगळी टाळकरी मंडळी आहे. भालदार सोबदार सुद्धा गोड आहेत. बरं का, मस्त दोघं पण इकडं दोघांचे आभार व्यक्त करतोय. विनेकरी तर काय बोलायचं, त्यांच्याकडे बघितल्यावर मला वाटलं तुकाराम महाराजच कीर्तनात काय करायला आले. त्यांना धन्यवाद आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. साऊंड सिस्टीम वाले सुद्धा सुंदर आहेत, आपल्या भागातला टॉपचा साऊंड असावा एवढा, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. सगळं काही सुंदर आहे. आयोजनातली नियोजनातला भव्यता दिव्यता वाखणण्याजोगी आमच्या गोरखदादांनी सुद्धा इथपर्यंत वस्तूर फार काही कॉल केले. बरं का गोरखदादा, आदरणीय समीर दादा असतील, ही सगळी महाराज मंडळी आदरणीय समोर बसलेली. बरं का, तुम्ही संत माये बाप. आता मला ना जास्त काय परिचय कोणाचा पाठ नाही, पण नाना तुम्ही सगळे बरं का, तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, करी संतांच्या, हे वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी हे मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मग ऐका, या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा ना माझा जन्म झाला. पवित्र कुळातली माणसं आहे आपण. माझा आवाज येतो ना मागणा ना, थोडाच पुढचा आवाज वाढवा, इकडे नसला तरी चालेल पण पुढे त्यांना आवाज गेला पाहिजे. एवढ्या पवित्र कुळातली माणसं आहे आपण. बस या पवित्र कुळामध्ये कशा करता जन्माला आलोय? साधू संतांचं म्हणणं आहे महाराज, आपण भजन गाण्याकरता आलोय. नाना भजनाकरता देवानं पाठवलंय. देवे दिला देय भजना गोमटान, तो या झाला पाटा बाधिकेचा. भजनाकरता आलो. शास्त्रानं सांगितलं की माणसानं भजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. अशी परिभाषा आहे शास्त्रात की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोलत चला, बोलत चला. आई
किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. हो बोला ना जरा. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच, आणि वरून मलाही सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं. काय म्हणले ते? हे आवटा हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. वा आवटा हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. ए खाया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आले भजन गोड असं, पण भजन नाही केलं तर महाराज म्हणले प्रमाण आहे. नाही तरी गेला जन्म वाया. मग आम्ही भजन करण्याकरता आलो ओंकारजी. प्रमाण आहे, बरीच प्रमाण आहे. महाराज म्हणले उचितरित्या असं भजन आम्ही गावं. तुकोबराय म्हणले माझा किती वेळ व्हायला गेला माहिती का भजनातून? शिंक जांबाळी खोकला आणि इतुकाची वेळ वाया गेला. साईबाबांच्या अर्थ ते सांगितलं, साईनाथ आहे नम. आणि मग आम्ही जन्मातलं महत्वाचं गणित आम्ही जोपासलं पाहिजे. का जोपासलं पाहिजे? भजन गाण्याकरता आलोय. मग आम्ही काय करावं? उचिततेची आस आमच्या जवळ असावी. भजनाकरता आलोय ना आम्ही, भजन नीट गावं. का गावं? काही काहींनी आयुष्यभर भजनच गायलं पण देव मिळाला नाही. का देव मिळाला नाही? आर म्हणले प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पुती. वाचूनही काय, जर प्रेमात भजन नसल किंवा भजनात प्रेम नसल तर ते भजन व्हायला जातं. तुका म्हणे येते भजन प्रमाण. 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 काय तोर पण झाला भेटे. ओंकारजी वा वा. काय तोर पण झाला भेटे. तुका म्हणे येते भजन प्रमाण. काय तोर पण काय तोर आणि मग ओंकारजींनी प्रमाण सांगितलं, काय थोरपण जाळावे ते. मग मानवी जन्मामध्ये आम्ही भजन करण्याकरता आलो. भजनाची आस आमची गोडच असावी. पण भजन जर नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. बस हे पण गणित आहे ना. सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्म वाया. पण जन्म जर व्हायला घालवायचा नसेल तर एक काम करा. ज्ञानोबाराचं स्टेटमेंट आहे, एक तत्वनाम दृढधरी म्हणा फारीशी करुणा. आणि मग हे सोपं आहे. हे सोपं आपल्याला संतांनीच नाम संकीर्तन साधन बाई सोपे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. वा वा. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. टाळकरी चला वा. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. 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 हे आणि कापे काम नाही आता. आणि कापे काम नाही आता. आणि कापे काम नाही आता. आणि
मधुसूदन सुख आणि मग महाराजांनी प्रमाण सांगितलं एकदा टाळी वाजवा. मग आम्ही हे केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम मॉनिटर देऊन सांगितला आणि का पे काम नाही आता. हा मग हे गणित जर आमच्या जवळ असल आम्हाला जगात कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. पण देव मिळतो कशानं? गणेशानंदजी बाबा माझं म्हणणं आहे देव भावनच मिळतो. एक अजून सोडत सांगाल आपलं एक भावगीत पाठ आहे. आपण म्हणतो ना आई आई बरं का आपण म्हणतो ना देवा अशा न पावायचा. थोडं थोडं बोला 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 मला तुमच्या बोलण्याची अपेक्षा आहे. देवा अशा न पावायचा महाराज नाही रे देव बाजाराचा हे मनी नाही भाव म्हणे. थोडं थोडा आवाज मनी नाही भाव म्हणे मोठ्या ना देव अशा न भेटायचा देव बाजाराचा. अजून पुढं गोड दगडाचा देव त्याला वडाराचं देव मातीचा देव त्याला पाण्याचं देव लाकडाचा देव त्याला अग्नीचं देव सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी माहिती मला तुमची. देव अशा न पावायचा देव बाजार. साने गुरुजींनी शब्द लिहिले अजून खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. असं नाही जगाला प्रेम अर्पण. मग ही अर्थता आमच्या जवळ असेल आणि अर्थता ज्याच्या जवळ आहे त्याला 3 काळ लिहिले. आपल्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात कैलाजी ओमकारजी बरं का 3 पण आहेत. 3 कोणते पण? दिनेशजी पहिलं पण आहे बालपण, दुसरं पण आहे तरुणपण आणि तिसरं पण येतं बोला 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 म्हातारपण. पण मग हे 3 पण येण्याकरता तरुणपणी बालपणी आणि म्हातारपणी जे जे करायला पाहिजे ते केलंच पाहिजे. मग बालपणी काय केलं पाहिजे? जसं श्रीकृष्ण परमात्म्यानं आयुष्य खर्च केलं बालपणी खेळ खेळले तसं आपण बागडावं खेळावं पण त्या वयात अभ्यास सुद्धा करावा. तरुणपणी आपली खर तर कर्तव्य मांडावी आणि म्हातारपणी आता निश्चिंतीने पाव ठाईच बसोने करा एक चित्त वा वा ठाईच बसोने करा एक चित्त आवडी आनंद आळवावा आवडी आनंद आळवावा आवडी आवडी आनंद आळवावा आळवावा आवडी आनंद नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा जावे मग महाराजांनी ओंकार दादांनी प्रमाण सांगितलं ठाईच बैसोणी करा एक चित्त आवडी आनंद ताळवावा. पण पुढे म्हणले न लगती सायास जावे वनांतरा सुख येतो का. पण हे 3 काळ लिहिले 3 पण लिहिलेत. पण सांगू बालपण संपल्याशिवाय तरुणपण येत नाही. तरुणपण संपल्याशिवाय म्हातारपण येत नाही. पण म्हातारपण संपलं का दुसरं काही येत आलं तर सरपण येतं. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय ते? म्हातारपण संपलं का दुसरं काही येत नाही. आलं तर सरपणच येतं दुसरं काही येत नाही. पण त्याकरता काय करा ठाईचं बैसोणी मग आवडी आनंद. पण म्हातारपणी सुद्धा आम्ही काही इच्छा आहेत आमच्या शेजारी एक नाना राहतात. आता त्या दिवशी मुंबईला कीर्तन माझं 2 दिवस सलग कीर्तन मुंबईला. एका 80-90 वर्षाचे आमच्या शेजारी नाना आहे. त्यांना हिंडण्याची इच्छा झाली. मला म्हटले महाराज तुमची 2 दिवस कीर्तन. त्यांनी डायरी बघितली बरं का देण्याची डायरी बघितली. डायरीत माझी 2 दिवसाची कीर्तन मुंबईला होती. नाना म्हणले मला पण यायचं. कुठं? कीर्तनाला. कुठं कीर्तन आहे? त्यांनी डायरी बघितली ती मुंबईला कीर्तन आहे. म्हणलं मुंबईलाच काय यायचंय? माझ्या जीवाची मला मुंबई करायची. म्हणलं चला चला म्हणलं. नेलं नानाला मुंबईला नेलं.
2 दिवस कीर्तन, पण एक आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशी मला चहा प्यायला बोलवलं. पण आता मुंबईत 35-40 मजल्याच्या बिल्डिंग, आता नेमकं नाना माझ्याबरोबर हिंडायला 80-90 वर्षाचं म्हातारं, पण मुंबईला कधीच गेलं नव्हतं, माझ्याबरोबर पहिल्यांदाच. म्हणलं चला नाना, गेलो एकाच्या चहा प्यायला, घरी गेलो. पण जात असताना 35व्या मजल्यावरती राहत होतो. 35व्या मजल्यावरती राहिला आणि नेमकं योगायोगानं म्हटलं आता आपल्याला तर काय मिळ लागणार नाही वरती जायचं. काय व्हायचं, सकाळी 7:30 माझी पूजा उरकली, देवपूजा आवरली आणि मी गेलो होतो. बिल्डिंगच्या खाली वरती जाण्याकरता एक विशिष्ट गोष्ट असते. वरती जाण्याकरता आपण त्याला काय म्हणतो, लिफ्ट म्हणतो. आता काय व्हायचं, सकाळी 7:30च्या दरम्यान काही माता माऊल्या वॉकिंगला गेल्या होत्या, म्हणजे चालण्याकरता गेल्या होत्या. हे नाना पाहायचं बारीक, त्या महिला मंडळीनं त्या मशीनमध्ये जायच्या आणि नेमकी त्या वरती जायच्या आणि वरून त्यांच्या पुरी खाली यायच्या. नाना म्हणायचं काहीतरी गोळ होतोय. म्हटलं काय गोळ होतोय? नाना अजून बारीक बघायचं. म्हटलं नाना होतंय काय तुम्हाला? नाना म्हणायचं गोळ होतंय. त्या म्हातारे आतमध्ये जातात आणि तरुण पुरी होऊन म्हणून बाहेर येतात. म्हटलं झालं काय नाना? मग मी काय लक्ष दिलं नाही. 5 मिनिटानंतर म्हटलं हा या विठाला 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 म्हणलं नाना झालं काय? ते म्हणले महाराज जरा गंमतच झाली गाड्या. हे लवकर सांगायचं नाही, अशी मशीन मुंबईला आहे म्हणून सांगायचं ना. पप्प्याच्या माईला पण आणलं असतं आणि त्या मशीनीत घातलं असतं. म्हणजे काय काय माणसं म्हातारी होतात. आपल्या प्रपंचाबद्दलची आस सुटत नाही. आस एकच असावी, काय मी उद्धार पावे. तसं एक आस असावी. कोणती आस? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही अर्थता आमच्या जवळ असेल. पण ही अर्थता कोणी शिकवली? आधी संतांनी तुकोबाराने शिकवली. तुकोबाराय म्हणले लावे खावी बरे असावे सदैव, हेच करी हवं संसारी. संसारिकाचे हाव एकच आहे, काय बरं असावं. पण संसाराला या गोष्टी असल्या, पण संताजवळ एकच जण आहे. काही ऐशी दशा येईल माझे अंगा, काही ऐशी दशा येईल माझे अंगा, ऐसी दशा येईन माझे अंगा, काही ऐसी दशा येईन माझे अंगा. चित्त पांडुरंगा, झुरत से चित्त पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा. मग ही अर्थता येण्याकरता काय करावं? हे पांडुरंगा, ही अर्थता आपल्या नशिबात येण्याकरता संतांचा समागम घडावा. आणि संतांचा समागम घडण्याकरता बहुता सुकृताची जोडी लागेल. संतांच्या सानिध्यात जाण्याकरता संत आपलं जीवन घडवतात. सध्या घडवणारे आणि बिघडवणारे वेगळे आहेत. मानवी जन्मामध्ये संत हे कृपाळू आहेत आणि त्यांच्यासारखी कृपा जगात तरी कोणी करू शकत नाही. कृपाळू सजन तुम्ही संत जन, चित्त पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. पण त्या पांडुरंगाजवळ जाण्याची अर्थ ते संतच ठेवतात. पण मग एक चित्त त्यांचंच उरत आहे. कोणाचं? संताचं. आणि संत आपल्याला सांगतात की घ्या, हे जे आम्ही सेवन केलंय ते तुम्ही घ्या. घ्या रे भुवन कारण बरी, सेवे तो हार वाटी तो. पण काय घ्या? रस सांगितलाय कोणता? ब्रह्मरस घेई काणा, तेने पिणा बारेल चित्त पांडुरंगा. पण चित्त जुरत असताना देवा आमच्या संसारिकाची आस एकच आहे. काय करावं आम्ही? तुकोबाराय म्हणतात चित्ताची आस या जगतातलं महत्वाचं गणित एकच आहे. चित्त पांडुरंगा, चित्त पांडुरंगा,
झुरत चित पांडुरंगा झुरत कायात आठवणी देह कायात चिंतन प्रमाण द्यायला गेलं तर भरपूर प्रमाणात सांगतील तुकोबार जी प्रमाण मनाला भावतात आणि मग या प्रमाणाची आर्थता काय असावी तर तुकोबार म्हणतात सेवा असावी ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेवा थोडं बोलेल मी आज आमच्या शानप परिवारांना आपल्या दादांप्रती तुम्ही दादाच म्हणायचे ना की सगळे दादा म्हणायचे ना नाना म्हणायचे अण्णा म्हणायचे अण्णांप्रती बोलत असताना ना थोडस बोलून जाईल अण्णा मोठेच आहे कदाचित माझ्या चारही बहिणींना जर विचारलं ना आके तुमचं माहेर कुठपर्यंत तर एका लेकीच्या डोळ्यात पाणी तर लेख त्यांनाच नाही चौघींना नाही मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना जर विचारलं ना तुमच्या डोळ्यात पाणी ऐका लेकीला जर विचारलं ना तुझं माहेर कुठपर्यंत तर लेकीच्या डोळ्यात पाणी तर लेख सांगते दादा माझा बाप आणि माझी आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं माहेर तुम्ही असं का बोलताय महाराज सांगू भावानं 10,000ची साडी घेऊ द्या तुम्हाला 10,000ची साडी घेऊ द्या पण खिशातून चुरगळलेली नोट हातात आणून देणारा कोण होता बाप होता सांगू आयुष्यभर लसणाच्या चटणीमध्ये बापाने एक चमचाही तेल घेतलं नाही पण आपल्या पोरीचं लग्न झालं आपल्या पोराचं लग्न झालं त्या दिवशी स्वयंपाकाच्या कढईमध्ये बापानं डबेचे डबे खाली केले तो बाप अजून कोणाला दिसला नाही अजून बोलू थोडं रामायणामधला एक पुरावा आहे जाणकार मंडळी बसले ऐकण्याकरता 14 वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली रे 14 वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली पण हा विचार कोणी केला नाही ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही कसा मला टाकून गेला राम कसा रे मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम हे रामा बिन चैन पडेना हे बाप सांगतोय बाप काय सांगतोय बाप सुचत नाही काम रे रामा बिन जीव हे जीव व्याकुळ होतो व्याकुळ होतो हा झाला रामायणातला पुरावा भागवतातला सुद्धा एक पुरावा श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं रामा सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली आहे पण हा विचार कोणी केला नाही अरे ज्यानं नाकात तोंडात पाणी जावं तर ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेव अजून कोणाला दिसला नाही अजून विचारू आहे तुम्हाला लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची पुढे घ्यायची आई उचलून घेताना कडेवर घ्यायची आणि अण्णा बाप उचलून घ्यायचा आपल्याला कुठे घ्यायचा महाराज बोला ना बाप उचलून घ्यायचा कुठे घ्यायचा खांद्यावर तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का तर सांगून जाईल आई कडेवर घेते का जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप मंचीवर घेतो जगातला सगळ्यात मोठा तो आहे म्हणून बाप पाठीशी असावा रामा बिन जीव व्याकुळ होतो हे
महाराज म्हणले जन्मातलं महत्वाचं गणित बापच आहे. मानवी जन्मामध्ये कैलाजी बरं का ओंकारजी, ज्या माणसानं बापाला आणि पापाला जपलं, मी काय म्हणतो नाना बघा बरं का महाराज, ज्या माणसानं बापाला आणि पापाला जपलं त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. का सांगू, बापाला जर जपले प्रपंच सार्थकी लागतो आणि पापाला जर जपले परमार्थ सार्थकी होतो. या दोन गोष्टीची सांगड घाला, कोणाच्या पाया पडण्याची गरज नाही. पण आम्ही हे केलं पाहिजे. आज मी ना अण्णांबद्दल येता लिहिलंय, अण्णा तुमच्या इतकं मोठं कोणी नाही. का मोठं कोणी नाही? त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. अहो सर्व संपुनी भक्त राहते नाते तुमचेच हो नाते अण्णा. या किविल वाण्या पाचही बाळांची त्या अण्णा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते. असं म्हटलं गेलं अण्णा, बेटा गुंडा होया अगर मवाली माँ तो बाप तो अपने आंचल में छुपा लेता है, बाप तो भिकारी होया हो तबायत, बाप तो बाप होता है. मला वाटतं माझ्या चारही बहिणी बसल्यात कीर्तनात. अख्खे गडगंज श्रीमंती तुमच्या सासरात, पण मला वाटतं श्रीमंती असताना सुद्धा तुमच्या पिशवीमध्ये माहेरात आलात ना, पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती, पण टाकायला लावणारा कोण होता बोला? बाप होता. जगात त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. बापाबद्दल कोणी सांगत नाही गड्या. कधी रडत नाही तुमचा बाप, तुम्हाला आठवतंय कधीच रडला नाही. आणि त्याच्या डोळ्यात कधी पाणी बघितलं नसेल, पण त्या दिवशी रडला ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून रडला. बापाचं अंतकरण लय गोड आहे, लय मोठा आहे बाप. मी स्वतः लिहिलंय, लय गोड आहे. काय लिहिलंय? माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरी हो नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होतया, मला कसं होतया कोणी बाबा म्हणताना उरी हो नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. जगतातला सगळ्यात मोठा तो आहे. आणि मग आम्ही 30 कोटी देवतांच्या मागं लागण्यापेक्षा आदरणीय आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात, काय म्हणतात माहिती का? जगात एकच देव आहे. बाबांचं स्टेटमेंट आहे, माझं नाही मनाचं नाही. बाबा म्हणतात 33 कोटी देव नाही, 33 हा एक प्रकार आहे, कोटी हा एक प्रकार आहे. 33च देव आहे, पण 33 देवांना चालवणारा एक आहे. तो हा देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव, एकच आहे. पण मग एक तर आपल्या जवळ आहे. सांगू का, पांडुरंग परमात्मा जर असल, पण पांडुरंगाही पेक्षा आई वडील मोठेत. कारण की का, पांडुरंगाला विटेवर उभे करणारे कोण आहेत बोला? कोण आहेत बोला? आई वडील आहेत. आणि त्याच आई वडिलाला म्हणायचं आम्ही माझ्या वयातल्या पोराने, मग तुम्ही नाही रे पोराव, तुम्ही ज्या अर्थी कीर्तनाला त्यावरती तुमचे विचार चांगले. पोरं म्हणतात काय काय माझ्या वयातली, आईला म्हणतात तुला काय कळतं तू गप्प बस. तुमच्याकडे म्हणतात का जरा मोठ्यानं बोला? आजी म्हणतात का ए आई तुला काय कळतं तू गप्प बस? मी कधी कधी विचार करतो, आईला जर काही कळलं नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवण्याच्या ऐवजी, आता बोला ना पुढे बोला ना, मिरचीची नक्की भरवली असती. अरे जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणून काय करतात ते शब्द आहेत, हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट आई केले नाही कोणी. हे आई ग वा वा आई ग, हे तुझ्या चिमुकल्या बाच कशी कुछ बुझाई कोई, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार पिटणार नाही. बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, अमृतावनी ग गोड पाजला सपाना, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार पिटणार नाही. अजून जगतातली सगळ्यात मोठी ती आहे, सबसे बडी आहे माँ. मग आम्ही जर ते वैभव जर जोपासलं
तर त्यांच्यासारखं वैभव जगात नाहीये. का सांगावं? महाराज म्हणले य लोकात जर आलात तर आई वडिलासारखी शक्ती आणि आई वडिलासारखी भक्ती जगात कुठं नाही. महाराज म्हणले मग हा य लोकातला व्यवहार आहे. मग य लोकातला काय व्यवहार आहे? महाराज म्हणले या देहातून आई वडिलाची सेवा करता येते. परिणाम आजही पण फेकलेल्या विटेवर 28 युगे कटेवर कर ठेवून पांडुरंगाला उभं राहावं लागलं. माये बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, हे ये लोकातलं गणित आहे. मग महाराज आम्ही काय करावं? अभंगाचं पहिलं चरण. इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, इह लोकीचा देह, वा वा. इह लोकीचा देह, बाबा इह लोकीचा हा देह, इह लोकीचा देह, इह लोकीचा देह, देवाची ताती, देवाची ताती वा पाय, कैलाशी वा वा वा. देव देव जय हो. वा. देव देव युची ताती पाय, ऐका रे काय म्हणतात कैलास महाराज. वा. आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, देव इच्छिताती पाय, देव इच्छिताती पाय, आम्ही जन्मालो, आम्ही अभंगाचं पहिलं चरण एकदा टाळी वाजवा महाराजांकरता. महाराज सुंदर सांगितलं. ये लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाय, इच्छिता ती पाय. इच्छिता म्हणजे काय? मिळवण्याची भूमिका असावी. आणि इच्छितण्याची भूमिका काय असावी? इच्छा असावी. पण कशाबद्दल असावी? नामस्मरणाची असावी. नामस्मरणाची असावी. कशाची असावी? महाराज म्हणली ती इच्छा माझ्याजवळ आहे. नामस्मरण घडण्याची भूमिका माझ्याजवळ आहे. त्याच्यातून काय होतं? सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. पण सध्या समाधान नाहीच आहे. तुम्ही म्हणताल कसं नाही समाधान? सध्या नाना सांगणारही समाधानी नाही. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया गर्भरागी, दूधे के सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, कोई नहीं. आणि मग सगळे काही दुःखीच आहे. राजा दुखिया, प्रजा, बैरागी सुद्धा सांगितलं. मग महाराज म्हणले आम्ही जगतात आलो.
तर त्याचं उचित गणित साधना करता आलं. बरोबर ठीक आहे महाराज, थोडं पुढे बोला. महाराज म्हणले या जगतामध्ये आलो तर हे समाधानाचं कारण संताजवळ आहे, देवाजवळ आहे. सदा नाम तेने सदा चित्ता समाधान, समाधान मिळत. पण समाधान त्याच्या जवळ आहे का? अजून सांगितलं ना, वैष्णवा संगती सुख वाटे जेवा आणि कमी देवा काही ने, आणि कमी देवा काही ने. गायनाचे मुडे आपुली आचंदे, मनाचे आनंदे आवडले. पण सांगणार आहे समाधानी नाही. आणि पुढे बोला थोडं तुमच्या पैकी चला ना, सगळं आमच्या ना कडकलो. हा 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 ऐकणाऱ्याने सुद्धा आपल्यावर थोड्या गोष्टी घेतल्या पाहिजे. नाना बरोबर. त्या दिवशी कीर्तन संपलं बरं का, कीर्तन संपलं आणि गावाच्या बाहेर गाडी निघली. 4-5 कार्यकर्त्यांनी गाडी अडवली. नाना तुम्ही ऐकतात ना सगळेजण, ऐकत चला. गावाच्या बाहेर गाडी निघली आणि मग 4-5 कार्यकर्त्यांनी गाडी अडवल्यानंतर महाराज म्हणले जरा प्रॉब्लेम झालाय. म्हणलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले महाराज तुमचं पाकिट दाखवा. जुन्या काळात त्याला एक शब्द होता मानधन. मानानं जी कीर्तन करायला ना, मानानं जी कीर्तन करायला धन दिलं जायचं त्याला काय म्हणायचं? बोला ना, तुम्ही मोठ्यानं बोला ना. मानधन म्हणायचं. आणि आई मला मिळालं. मी ती निघल्यानंतर त्यांनी मला म्हणले द्या इकडं. दिलं त्यांच्याकडे. त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले आणि चेहरे पाडले. म्हणलं काय झालं चेहरे पाडायला? ते म्हणले महाराज इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला बोला हा अन्याय. असंच म्हणले ते. पण म्हणलं आता काय करायचं? हा तुमच्यावर झालेला अन्याय कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा. याच्यात आम्ही दुप्पट. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय का? मला नकोय का? मी जामबारी खुश झालो. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात दिलं. ते त्या दिवशी गेलेत का अजूनही आले नाही. खुशाल टाळ्या वाजता तुम्ही. तुम्हाला एक ते माव पाकिट गेलं ते टाळ्या वाजल्या पाहिलं का? हा मग तुम्हाला किती आनंद झाला माव पाकिट गेल्यावर. असं ते महाराज म्हणले समाधान असावं. आणि समाधान नामस्मरणानं मिळतं बरं का. मग कोणी मिळवलं? त्याला पुरावा आहे माझ्याकडे. तुकोबारायचं एक पुरावा गोड आहे. तुकोबाराय म्हणले आम्ही केलंय आणि तुम्हाला सांगतोय घ्या. घ्या रे होऊ नका राणवरी. मग सांगतोय ना तुम्हाला ऐका घ्या. महाराज म्हणले हे जर घेतलं नाही तर जन्म व्हायला जाय. पण जन्माचं जर गणित एवढं शुद्ध आहे सात्विक आहे तर आम्ही घेतलं पाहिजे. टाळी वाजवली पाहिजे. त्याच्या नामचिंतनात टाळी वाजवली पाहिजे. थोडंसं फायदा सांगू. माझे पुण्यात एक मित्र आहे आणि नेहमी मी त्यांच्याकडे जात असतो. माझं म्हणणं आहे की माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. आई काय मत आहे तुमचं? बोला. कोणाजवळ बसलं पाहिजे? नाना बोला. कोणाजवळ बसलं पाहिजे? महाराज जरा बोला. कोणाजवळ बसलं पाहिजे? शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसलं पाहिजे. आती आती बोला ना, बोला ना. हा हा आती शहाण्या माणसाजवळ बसू नये का? तोच रिकामा आहे. तुमच्या अलग लक्षात मला काय बोलायचं ते म्हण आहे ना तुमची बाट आती शहाणा. हा आणि मग त्यांच्याजवळ बसलो. डॉक्टर साहेब माझा एक प्रश्न आहे. ते प्रश्न होता त्यांच्याजवळ एक कॅबिन मध्ये एक पेशंट बसलो होतं. ते पेशंट म्हटलं एवढे पेशंट उरकतो ना मग तुमचा प्रश्न घेतो. ते पेशंट म्हटलं डॉक्टर साहेब 3 महिने झाले माझ्या लग्नाला. ती पेशंट म्हणलं पण 3 दिवसापासून माझ्या बायकोला काय ऐकायला आहे ना. डॉक्टर म्हणले कॅपिटल थंब रूल असा आहे काना स्टेटोस्कोप घालतात आणि स्टेटोस्कोपच्या माध्यमातून ब्लड प्रेशर शुगर लेवल इथं सांगता येऊ शकतं. पण आता तुझी बायको घरी आणि मी तर दवाखान्यात. मला कसं सांगता येईल की तिला किती फुटानं ऐकायला येतंय आणि किती फुटावून येत नाही? तू एक काम कर घरी जा आणि बायकोला विशिष्ट अंतरावरून हाक मारून बघ. म्हणजे आपल्याला कळन रेंज कुठं नाही आणि टावर कुठं लावायचं. ते घरी गेलं. बायकोला 50 फुटानं हाक मारली. अगं ऐकलं का? काय केली भाजी? आतून नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला 50 फुटानं ऐकायला येत नाही. 50 फुटाचा दरवाजा सोडला 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का? काय केली भाजी? आतून पुन्हा उत्तर आलं नाही. 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का? काय केली भाजी? परतही उत्तर आलं नाही. 15 फुटाचा दरवाजा सोडला 10 फुटावर म्हणजे किचनच्या दरवाजात आलं. अगं ऐकलं का? काय केली भाजी? आतून पुन्हा उत्तर आलं नाही. राग आला. कोणाचा? बोला ना. कोणाचा? बायकोचा राग आला. मोठ्यानं बोला. इथंच बोलता येईल परत बोलता येणार नाही तुम्हाला. हा बायकोचा राग आला आणि तड 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 पावलं उचलत गेलं. बायको पाशी गेला आणि रपकन हात उचलला. रपकन हात उचलला पण मारला नव्हता. असं हा मारला नव्हता. का मारला नाही? हळूच मारला होता. का तर तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत
नाही म्हटलं ते पाहिलं का जोरात मारू शकत नाही जोरात मारायची मत नसते मारू शकतच नाही ज्याचं त्याचं क्रियापद ज्याने त्याने ओळखून घ्या रपकन हात उचलला तिकडून लगेच अनादि निर्गुण बोला 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 अनादि निर्गुण प्रगट काय आलं हा म्हणला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली तुम्ही लवकर बोला नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल प्रॉब्लेम कोणात होता अरे तेच बहिर होतं ना आणि ती प्रॉब्लेम कोणात काढतंय ते बिचारे बायको तुम्ही त्याला काय असं तुमचं सुद्धा तेच आहे महाराज तूच आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अजून सांगू आणि मी तिथंच होतो कॅबिन मध्येच होतो त्यांना विचारलं डॉक्टर साहेब मी लोकांना रोज सांगतो टाळ्या वाजवा पण गणेश महाराज एखाद दिवशी लोक मला अडवतील की टाळी वाजवल्यानं नेमकं होतं काय त्याने मला इतकं भारी सांगितलं की टाळी वाजवल्यानं 2 मिनिटात सांगतो त्यांनी ते पेशंट जेवढे होते तेवढे बाहेर काढले आहे आणि माझ्या जवळ आले मला म्हणले महाराज टाळी वाजवा मी न लाज बाळगता काय वाजवली टाळी वाजवली आणि 3 मिनिटानंतर विचारलं तुमच्या एवढ्या हाताला काय झालं म्हणलं टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या म्हणले ग्रामीण भाषेत सांगा तुमच्या सांगितलं म्हणलं ग्रामीण भाषेत माझ्या हाताला मुंग्या आल्या मुंग्या म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात टाळी वाजवल्यानं सुद्धा काय येतात बोला काय येतात हाताला काय आल्या मुंग्या आल्या म्हणलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या का मुंग्या आल्या तर या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत आपण त्याला इंग्रजीतून पल्स म्हणतो या हातातल्या नाड्यांकडे देवानं पांडुरंगानं एक कार्य दिलंय काय जो कोणी माझ्या विठ्ठल नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्यांक दिलंय आणि रक्त शुद्ध झालं की आपल्याला हृदयविकाराचा झटका येत नाही म्हणून विठ्ठल नामात टाळी वाजवली पाहिजे हा फायदा आहे. अरे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो ना वाजवा कोणीच वाजवलं नाही आता फायदा सांगितलं बामट्यासारखं तुटू पडल्यात आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे होतं काय टाळीनं बघा टाळी वाजवल्यानं होतं काय टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी देव वारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी देव वारावी वाजवावी घोडे उभारावे वा 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 टाळी वाजवावी घोडे उभारावे वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी हे पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची टाळी वाजवावी हे हो वाजवावी घोडे उभारा टाळी वाजवावी घोडे उभारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी घोडे उभारावी मग टाळी वाजवली एकदा जोरात परत एकदा टाळी वाजवली मग टाळी वाजवण्याचं सामर्थ्य काय 12:30ला 5 मिनिटं कमी असताना महाराज टाळीचं महत्व सांगत असताना या लोकातल्या देहाची किंमत सांगत असताना पटवून द्यायला लागले आपल्याला पाहुणे इकडं काटा जायच्या आतमध्ये थांबायचंय मग चिंतनाचा भाग असा आहे की महाराज म्हणले आम्ही या लोकातल्या देहात आलोय देव इच्छिता ती पाय का इथं टाळी वाजवता येते कुठं या लोकात का इथं टाळी वाजवता येते इथं महाराज ही टाळी जर वाजली कुठं एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी आहे का नाही हे टाळीचं महत्व आहे पण महाराज ठीक आहे आम्ही जर टाळी वाजवली तर महाराज आमच्या करता देव काय करे थोडस पुरावा आहे सांगू ऐका इथं नगर जिल्हा आपला नाशिक जिल्हा आणि नगर जिल्हा जवळजवळ आपण एक भाऊबंदकीच नातं नगर जिल्ह्याचं नाशिक जिल्हा म्हटलं का भाऊबंदकीच नातं जवळजवळ आपलं MS तुमचं 15 इकडे 16
MS16 कोणी काय वळा असं इकडे या. हा 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 सांगतो ना थोडस इकडे बघा. आणि तुमचा 15 बद्दल सुद्धा मला स्वाभिमान आहे महाराज. 15 बद्दल का बोलायचंय? नाशिक जिल्हा म्हणजे माझ्या आवडीचा. थोडं बोलू. नाशिक जिल्हा म्हटलं बरं का दिनेश महाराज, नाशिक जिल्हा म्हटलं काय बोलायचं नाशिक जिल्ह्याबद्दल? सगळ्यात जास्त निवृत्ती दादांची आणि त्र्यंबकेश्वरांची सेवा करणारा जिल्हा. बोला, टाळी वाजवली म्हणजे खरं बोलताय. सगळ्यात जास्त कांदे द्राक्षे पिकवणारा जिल्हा नाशिक जिल्हा. आता तुमचा तालुका कोणता आहे? तो तालुका निफाड. निफाड तर अजून गोड आहे. मला वाटतं सगळ्यात जास्त भाविक मंडळी कोणत्या तालुक्यात आहे? निफाड तालुक्यात. कीर्तनाची आवड असणारा तालुका निफाड. कीर्तन परंपरेवर प्रेम करणारा तालुका निफाड. सगळ्यात जास्त कीर्तनाला आपलं म्हणणारी लोक सुद्धा निफाड. सदन असणारी लोक सुद्धा बोला 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 हाय तुम्ही दाखवती नाही बोले असू द्या. हा 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 सदन असणारी लोक सुद्धा निफाड. संतांच्या वचनावर प्रेम करणारी माणसं निफाड. मला वाटतं माणुसकीचं नातं जोपासणारी लोक निफाड. द्राक्ष कांदा पिकवणारा तालुका निफाड. बांध कमी कोरणारा तालुका कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारी माणसं सुद्धा निफाड नाही, पलीकडचा आहे आपला नाही. एवढ्या पवित्र कुळातली माणसेकडे आपण मग काय करावं? आपण मी एक पुरावा सांगतो आणि थांबतो. मॉनिटर देऊन सांगायला लागले पुरावा. काय सांगा? तुकोबाराय म्हणले पुरावा असा आहे की तुकोबारायचं चरित्र नगर जिल्ह्यात लिहिलं. त्या संताचं नाव आहे मैपती महाराज. संत गवी मैपती महाराज. लय गोड चरित्र लिहिलं तुकोबारायचं. आई बर का, त्यांची एक माकडी नव्हती. कोणाकडे? मैपती महाराजांकडे. आणि ती माकडींना टाळ्या वाजवायची. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले, ज्ञानोबार असं भजन करायला लागले का ती टाळ्या वाजवायची. कोण टाळ्या वाजवायची? तुम्ही बोला ना जरा मोठ्यानं बोला ना. कोण टाळ्या वाजवायची? अण्णा बोला ना. कोण टाळ्या वाजवायची? माकडी. कोणाला कळालं टाळ्या वाजवायचं? ती टाळ्या वाजवायची. पण तिचं भाग्य एवढं थोर की टाळ्या वाजवत असताना महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तसाच महाराजांच्या मांडीवर तिने प्राण सोडला. माकडाच्या जन्माला येऊन संताच्या मांडीवर जीव सोडण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. ती सुंदरीचं होतं. आणि ती टाळ्या वाजवायची, भजन करायची. किती गोड भजन. माझ्या मग म्हणणार तुम्ही सगळे जरा एकदा ताड बसा बरं आणि भजन करून आपण थांबणार आहे 5 मिनिटात. चला. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया टाळी वाजून म्हणायचं सगळ्यांनी. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. बोला बोला. क्या बात है. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. आई म्हणा म्हणा. हा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबाराया. अनाथाची माय माझी ज्ञानोबाराया. हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. क्या बात है. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया.
तुमच्याकरता. वा वा, छान म्हणला, छान छान. माझं म्हणणं एकच आहे की माणसानं लोकांतात परमार्थ करण्यापेक्षा माणसानं एकांतात परमार्थ चांगला करावा. आणि ज्या माणसानं एकांतात परमार्थ चांगला केला ना, त्याच्यापासून देव सुद्धा लांब नाही राहत. माणसं लोकांतात चांगली असण्यापेक्षा माणसं बोला 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 एकांतात चांगली असली पाहिजे. सध्या काही गुन्हे घडतायत, काही क्रिया वाढतायत. मला वाटतं एकांतात माणसाचे विचार जर डॅमेज झाले तर त्याची प्रवृत्ती सुद्धा डॅमेज होते. हे महत्वाची प्रवृत्ती. आणि महाराज मग तुकोबारायचं चरित्र आहे, गोड लिहिलं. आणि तुकोबाराय भजनाची आस जोडायची. पांडुरंग द्यानी पांडुरंग मणी हे जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी. असं भजन असायचं तुकोबारायचं. आई खरं खरं बोलायचं. तुम्ही घरात काम करता का ग सगळ्या? आजी खरं खरं बोलायचं. अच्छा आजी तुम्ही खरं खरं बोलायचं. तुम्ही सगळ्या घरात काम करता 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 का नाही? करताय. शेतात काम करताय, खरं खरं बोलायचं. पांडुरंग शपथ आहे. तुम्ही घरात काम करत असताना, शेतात काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाणी करता? शपथ आहे. खरं खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात त्या, नाही म्हणतात. धन्य माता पिता दयाची नाही म्हणतात. अख्खा महाराष्ट्रीयन पण खरं बोलणार का मला आज भेटले. हा हा असू द्या, भजन असावं. आणि भजन का असं माहिती का? जगात आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात महाराज, जगात अशी वाईट प्रवृत्तीची लोक आले सध्या सध्या लय वाईट प्रवृत्तीची लोक. एखादं तुमचं वाटोळं करण्याच्या मागं लागतं. पण ज्या माणसानं भजन केलं ना, भजन केलं ना, ज्या माणसानं भजन केलं आयुष्यात त्याच्या किती वाईट शक्ती होऊ द्या, पण ज्या माणसानं भजन केलं त्याचं कधीच भजन होऊ शकत नाही. फक्त भजन केलं पाहिजे. भजन असं. आणि मग तुकाराम महाराज बरोबर भजन भजन करत करत कोकणात जायचे. माझ्या आवडीचा पुरावा आहे. कुठं जायचे? कोकणात जायचे. आता कोकणातली भाषा थोडीशी वेगळी. तिकडं गेलं का, आता त्या दिवशी कीर्तनाला गेलो आजी बरं का, एक आजी आली तुझ्यासारखी माझ्याजवळ आली. मला म्हणती महाराज आला काय? आला. हा म्हणलं आला आला आला. हा हा. तिकडं तसं नाही. आपल्याकडे कसे म्हणतात जेवले का, तिकडं तसं नाही. जेवला काय? जेवला. हा जेवला जेवला. तिकडे भाषा वेगळी. हा याकडनं तर त्या दिवशी आभार मानले. मी कीर्तनाला गेलतो. कसे आभार मानले माहिती का? आजची कीर्तनकार ही कोण होत्या? साध्या मशनी होत्या वगैरे, तुमच्या इतक्या मागाच्या होत्या वय त्याच्याकडे. हा हा आजची कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जामबारी कीर्तन केलाय. आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला जगू दे भाऊ, जगू दे जगू दे. आणि ते आभार मानले. आणि मग ते ना तुकाराम महाराज तिकडे कोकणात मिरच्या विकायला जायचे. बोंबल्या विठ्ठल नावाचं एक स्थळ आहे बघा तिथं, कर्जतच्या तिथं. आपलं आपण खोपोलीचा घाटच ना का, लोणावळ्याचं म्हणतो आपण तर. खोपोलीचा घाट उतरलं का तिथं कर्जत म्हणून गाव आहे. त्या परिसरामध्ये बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. तिथं तुकाराम महाराज मिरच्या विकायला जायचे. लय गोड भजन असायचं. एक आजीनं त्याच गावामध्ये रेशनिंग तांदूळ आणायला गेली होती. आनंदाचा शिदा. जुनं झालंय जरा, पण मग घरात असतील अजून पिशव्या तुमच्या. हा हा. आणि मग आजी तांदूळ आणण्याकरता गेली होती, रेशनिंग तांदूळ. आणि तांदूळ घेऊन घरी चालली ती. तुकोबाराय मिरच्या घेऊन बसली होती. महाराजांजवळ आली. महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या? आशा आशा दिल्या. तुकाराम महाराज म्हणले आशा आशा दिल्या. म्हातारी म्हणली माझ्याकडे काय तुमच्या मिरच्या घेण्यात की काय पैसे नाही, पण एक काम करा, हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला मिरच्या द्या. म्हातारीनं 4 किलो मिरच्या घेतल्या आणि 2 किलोचेच काय दिलं बोला ना, तांदूळ दिलं. आणि म्हातारी गावात गेली. गावातल्या सगळ्या लोकांना सांगायला लागली, ऐका गावकऱ्यांनो, आपल्या गावात एक महाराज आले आणि फुकट फुकट म्हणले होते का? नव्हती म्हणले, पण आपल्याकडे म्हण आहे महाराष्ट्रात, फुकटचं गावलं बापल्याक धावलं. सगळी लोक पळायला लागली. तुकाराम महाराजांच्या 3 पोतं मिरच्या जाग्यावर संपल्या. राहिलं 1 पोतं. आणि तुकाराम महाराज, एक जाडजूड माणूस आला. तुकाराम महाराजांकडे म्हणले 100 माणसं आहे माझ्या घरात, द्या तेवढं. तुकाराम महाराज म्हणले जा घेऊन. संध्याकाळची वेळ झाली. कोकणातून दिवलाई ना अंतरलई. मग महाराजांनी मुक्कामाला राहायचं ठरवलं. आणि मुक्कामाला राहायचं ठरवलं, पण जरी झाला संन्याशी माध्यान्नाशी तोंड वाशी, हा नियम आहे. तुकोबारायला भूक लागली, ओसरीतून टोप काढला, 3 दगडाची चूल तयार केली आणि चुलीवर टोप ठेवला. सकाळी जेवढं तांदूळ मिळालं त्या तांदूळातला वाटीभर तांदूळ टोपामध्ये टाकलं
आणि भात तयार करायला लागले तुकोबाराय. पण तुकोबारायच्या डोळ्यातलं भाव, डोळ्यातलं अश्रू टोपामध्ये घसरायला लागले. तुकोबाराय रडायला लागले, देवा तुझा माझा का रे वैराकार, का वैराकार आहे? अरे ज्या भंडाऱ्यापासून, बोराड्यापासून, भामचंद्रापासून माझ्या भजनाची निर्मिती होते, त्याच्यापासून तू आम्हाला रोखवलंस. तुकोबारायच्या डोळ्यातला भाव पांडुरंगानं बघितला. पांडुरंग परमात्मा म्हटले, अख्ख्या गावानं तुकोबारायच्या मिरच्या नेल्यात. बघा 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 बरं का, अख्ख्या गावानं तुकोबारायच्या मिरच्या नेल्यात, नेऊ द्या. मिरच्या नेल्यात नाही, नेऊ द्या. पण मिरच्या नेल्यानंतर इकडे बघा, इकडे बघा, मिरच्या नेल्यानंतर, खाल्ल्यानंतर पाचवायचं कोणाच्या हातात आहे? पाचवायचं कोणाच्या हातात आहे? माझ्याच हातात आहे. अख्खं गाव बुळकुंडी नाही बसवलं होतं, देव म्हटले तिथून पुढं तुका म्हणे याशी. तुम्ही इकडे बघा याच्याकडं, तुका म्हणे याशी नावी उशीर, आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगानं सुटतो, असं काहीतरी करतो. हा आता देव हुशार चतुर राहतो, देव हुशार देव. तुकाराम महाराजांचं नोकर म्हणून देवानं अवतार घेतला, विठोबा पाटील म्हणून अवतार घेतला. नोकर आहे साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आणि मग ज्या आजीनं मिरच्या नेल्या होत्या तिच्याच घरी आले, आजी पैसे टाक, तू मिरच्या आणल्यात. आजी म्हणली, मी मिरच्या आणल्याच नाही, तुझ्याकडे काय पुरावा आहे? अख्ख्या जगाचं ज्याच्याकडे 7, 12, 8 आहे त्याच्याकडं मिरच्याचा पुरावा नसेल वय. तेव्हा आतमध्ये शिरले म्हातारीनं कणगीत मिरच्याला, जुन्या काळात काय असायच्या, कणग्या असायच्या धान्याच्या, कणगीत मिरच्याला पण ठेवलं. काढ्या मिरच्या बाहेर 4 किलो 2 किलोचे पैसे राहिले, टाक पैसे. म्हातारीनं म्हणली काढ काटा. अख्ख्या जगाचा ज्याला काटा काढता येतो त्याला पिशीतून काटा नाही काढता यायचा वय. काटा काढला, दुसऱ्या घरी गेले, तिसऱ्या घरी गेले, 3 पोतीचे पैसे जमा केले, राहिलं 1 पोत. त्याच्या घरी गेले, ते झोपलेलं होतं, त्याला देवानं काकडा चालू केला, उठा जागे वारे आता. त्याला जाग केलं कोण? तुकाराम महाराजांचं नोकर विठोबा पाटील. पैसे टाका, 1 पोतीचे पैसे राहिले, तुम्हाला देणार नाही. काय करायचं ते करू, आहेत ना शिकाय काय माणसं. हा पैसे घेते तर नंतर देते नाही. मग आता काय करावं, आरडाओरडा करायला लागले. देव म्हणले, बघ तू आज जर पैसे दिले नाही तर तुझ्या दारात मी अन्न पाण्याचा त्याग करणार, मन उपाशी होऊन मारणार. पण मेल्यानंतर मी असं तसं नाही मारायचो, तुमच्या गावाला भूत होऊन लागणार. तेवढ्या सगळे जमा झाले. हे म्हणले, भूत होऊन जर लागलं तर आपल्या गावची झोप उडल. आणि जुन्या काळात माणसं भूताला, बोला ना, जुन्या काळात माणसं भूताला घाबरायची, भ्यायची. आता माणसं भूताला घाबरत भेट नाही का? आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली, त्याच्यामुळे माणसाच्या काचानं भूत संपली. हे म्हणले, भूत होऊन जर लागलं तर अख्ख्या गावची झोप उडल. सगळ्या गावानं वर्गणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातात आणून दिले. तेच देवानं पैसे तुकाराम महाराजांच्या हातात आणून दिले. माझा प्रसंग संपला. काय इथली देव इच्छिता ती पाहे, तर धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. का दास विठोबाचे झालो? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आगात निवाराया, तो संभाळ करणार आहे, म्हणून त्याची भूमिका असावी. कोण संभाळ करतो? विठोबा रखुमाई. वा वा, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई.